इयत्ता 6वी, विषय गणित, धडा 2, कोन. मुलांनो, आपण 5वीत कोन आणि कोनाचे प्रकार या घटकांचा अभ्यास केलाय. आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये अनेकदा आपल्याला कोणता तरी कोन तयार झालेला दिसतो. उदाहरणार्थ, जर आपण आपल्या घरातील खिडकीचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये काटकोन तयार झालेला दिसतो. आपल्या हाताचं जर निरीक्षण केलं तर 2 बोटांमध्येही कोन तयार होतो. त्याचबरोबर घड्याळाचे काटे, जमिनीशी लंब असलेला विजेचा दिवा, आपलं घर व त्या बाजूला असलेल्या जिना, गार्डनमधील विविध खेळणी, सर्वांमध्ये आपल्याला कोन जाणवतो. लघुकोन, काटकोन, विशाल कोन हे तीनही कोन आपल्याला ओळखता येतात. चला तर मग आज आपण या कोनांविषयी आणखी माहिती घेऊया. याआधी उजळणी म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. मुलांनो, मला सांगा, आपल्या 2 बोटांमध्ये कोनाचा कोणता प्रकार तयार होतो? 2 बोटांमध्ये लघुकोन तयार झालेला दिसतो. शाबास, अगदी बरोबर. या घड्याळाच्या काट्यांमध्ये कोणता कोन तयार झालाय? घड्याळात विशाल कोन तयार झालेला आहे. या कैचीच्या 2 पात्यात आपल्याला कोणता कोन दिसतो? कैचीच्या 2 पात्यात लघुकोन दिसतो. अगदी बरोबर. म्हणजे आता तुम्ही चित्रावरून अथवा वर्णनावरून कोनाचा प्रकार ओळखू शकता. मुलांनो, आता आपण कोन व कोनाचे घटक यांची उजळणी घेऊया. या आकृतीमध्ये कोणते कोन आहेत? कोन PQR किंवा कोन RQP. बरोबर. आता या कोनातील शिरोबिंदूंची नावे सांगा बरं. बिंदू P, बिंदू Q, बिंदू R. आणि यात कोनाच्या बाजू कोणत्या आहेत? बाजू PQ व बाजू QR किंवा बाजू QR व बाजू QP. अगदी बरोबर. कोनांची रचना. आतापर्यंत आपण लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन यांचा अभ्यास केला. पण तुम्हाला माहितीये का, कोनाचे आणखीही काही प्रकार पडतात. त्यांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. यासाठी आपण 2 वेगवेगळ्या रंगांच्या काड्यांचा वापर करू आणि त्यातून वेगवेगळे कोन तयार करू. शून्य कोन. आता या दोनही काड्या आपण एकमेकांवर स्थिर ठेवल्या. पहा, त्यांच्या मूळ स्थितीत कोणता बदल झाला आहे का? तर नाही, यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झालेला दिसत नाही. या काड्यांमध्ये तयार झालेल्या कोनाला शून्य कोन म्हणतात. शून्य कोनाचे माप 0° असं लिहितात. लघुकोन. आता आपण एक काम करू. या 2 काड्यांमधील एक काडी तशीच ठेवू आणि दुसरी काडी थोडी पुढे सरकवू. पहा बरं, हा झाला आहे लघुकोन. याचं माप निश्चितच 0° मोठं असतं आणि 90° लहान असतं. म्हणून या कोनाला लघुकोन असं म्हणतात. काटकोन. या 2 काड्यांपासून कोणता कोन तयार झाला आहे सांगा बरं. सर, हा तर काटकोन तयार झालाय. बरोबर. म्हणजेच या कोनाचं माप 90° आहे. विशाल कोन. आणि या 2 काड्यांपासून विशाल कोन तयार झालाय. विशाल कोनाचं माप 90° जास्त आणि 180° कमी असतं. सरळ कोन. बाणाच्या दिशेने काडी फिरवली तर सरळ रेषेत कोन मिळेल. अशा स्थितीमधील कोन म्हणजेच सरळ कोन होय. सरळ कोनाचं माप 180° असतं. प्रविशाल कोन. आपण जर अशा प्रकारे काडीची रचना केली तर तयार होणारा कोन हा 180° मोठा आणि 360° कमी असतो. या कोनाला प्रविशाल कोन म्हणतात. पूर्ण कोन. आता या आकृतीमध्ये पहा. यातील एका काडीने एक फेरा पूर्ण केलाय आणि ती पुन्हा तिच्या मूळच्या स्थितीत आली आहे. म्हणजे यातील सरळ कोनापर्यंतचं माप 180° आहे आणि सरळ कोनानंतरचं माप 180° आहे. अशी ही दोनही मापे मिळून काडी 360° फिरली आहे. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. पूर्ण कोनाचं माप 360° असतं. गणित माझा सोबती. बरं का मुलांनो, आपल्याला कोनांचे प्रकार आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकता येतात. मला सांगा, तुम्ही जत्रेतील आकाशपाळणा पाहिला आहे ना? हो सर. या आकाशपाळण्यावर
जे झुले लावलेले असतात ते ठराविक अंतरावर असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील एक कोन तयार होत असतो. हा कोन कोणता असेल? सर, ते पाळणे एकमेकांपासून फार दूर नसतात, म्हणून त्या प्रत्येकामध्ये लघुकोन तयार होईल. शाब्बास. आपण यापूर्वी काही नवीन कोनांची माहिती घेतली. मग मला सांगा, बागेमधील सिसॉच्या खेळण्यातून कोणता कोन तयार होईल? त्यातून सरळ कोन तयार होईल. छान. तर अशा प्रकारे आपल्याला वातावरणातून विविध कोन शिकता येतील. बरं, आता शिकलेल्या कोनांच्या प्रकारांवरून आपण सरावासाठी काही उदाहरणे सोडवूया. खाली काही कोनांचं माप दिलं आहे. त्यावरून कोनाचा प्रकार कोणता ते तुम्ही मला सांगा. 215 अंशाचा कोन कोणता आहे? सर, हा प्रविशाल कोन आहे, कारण याचं माप 180 अंशापेक्षा मोठं आणि 360 अंशापेक्षा लहान आहे. बरोबर. मग 360 अंशाचा कोन कोणता कोन आहे? पूर्ण कोन, कारण पूर्ण कोनाचेच माप 360 अंश असते. बरोबर. समजा एखाद्या कोनाचं माप 0 अंश असेल, तर तो कोन कोणता कोन असेल? सर, तो शून्य कोन असेल. आणि 75 अंश कोन कोणता कोन होईल? लघुकोन, कारण तो 90 अंशापेक्षा कमी आहे. अगदी बरोबर. आता मी तुम्हाला एकीकडे काही कोनांचे माप आणि दुसरीकडे त्यांचे प्रकार देतो. तुम्ही त्यांच्या योग्य जोड्या सांगा. कोनाचे माप 180 अंश, 240 अंश, 360 अंश, 0 अंश. कोनाचा प्रकार: शून्य कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन. चला तर मग सुरू करूया. कोनाचे माप: 180 अंश, सरळ कोन, 240 अंश, प्रविशाल कोन, 360 अंश, पूर्ण कोन, 0 अंश. शून्य कोन. छान. सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तरं दिली आहेत. आता मी काही आकृत्या काढतो. त्यातील कोनाचा प्रकार तुम्ही ओळखायचाय. सर, पहिल्या आकृतीत प्रविशाल कोन आहे, दुसऱ्या आकृतीत सरळ कोन आहे, तिसऱ्या आकृतीत लघु कोन आहे आणि चौथ्या आकृतीत विशाल कोन आहे. अगदी बरोबर. कंपास पेटीतील साधनांची ओळख व उपयोग. मुलांनो, आपण कंपास पेटी वापरतो. त्यामध्ये विविध साधने असतात. उदाहरणार्थ मोजपट्टी, कंपास, कोनमापक, कर्कटक आणि गुण्या. कंपास, मोजपट्टी आणि कोनमापकाचा वापर कशासाठी करतात हे आपल्याला माहीत आहे. जसं कंपासचा उपयोग आपण वर्तुळ काढण्यासाठी करतो, मोजपट्टीचा वापर मोजमाप करण्यासाठी करतो, तर कोनमापकाचा उपयोग कोन मोजण्यासाठी किंवा कोन काढण्यासाठी करतो. याच साधनांसोबत कंपास पेटीमध्ये गुण्या व कर्कटक ही 2 साधनेही असतात. त्यांचा उपयोग कसा करायचा हे आपण जाणून घेऊया. गुण्या. गुण्याचा उपयोग 90 अंश, 30 अंश, 60 अंश किंवा 45 अंश अशा प्रकारचे कोन काढण्यासाठी होतो. कर्कटक. आता हा कर्कटक पहा. याचा उपयोग 2 बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी करतात. पण हे अंतर मोजण्यासाठी त्यासोबत मोजपट्टीचाही वापर करावा लागतो. कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक कृती करू. त्यासाठी एका कागदावर कोणत्याही मापाचा एक कोन काढा. या कागदावरील कोनांच्या दोन्ही बाजू एकमेकींवर येतील अशी कागदाची घडी घाला. तुम्हाला या घडीमुळे कोनाचे 2 समान भाग झालेले दिसतील. ती घडी म्हणजेच त्या कोनाचा दुभाजक होय. आता शिरोबिंदूपासून कोनाच्या भुजावर समान अंतरावर बिंदू ए व बिंदू बी घ्या. या कोन दुभाजकावर बिंदू सी, पी, टी घेऊ. पहा, या प्रत्येक बिंदूपासून एबीचे अंतर मोजल्यास प्रत्येक बिंदू ए व बी बिंदूंपासून समान अंतरावर असल्याचं आपल्याला दिसून येतं. मुलांनो, आपण गुण्या, कर्कटक, कोन दुभाजक यांचा वापर कशासाठी करतात ते पाहिलं. आता आपण कंपास पेटीतील साधनांचा उपयोग करून भौमितिक रचना कशा करायच्या ते पाहूया. समजा आपल्याला एखाद्या कोनाचा दुभाजक काढायचा आहे, तर तो कसा काढायचा ते पहा. प्रथम कोणत्याही मापाचा कोन ABC काढा. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्या. कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवून किरण BA व BC ला छेदणारा एक कंस काढा.
आणि त्यांच्या छेदनबिंदूंना पी व क्यू नावे द्या. आता कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक पी बिंदूवर ठेवून कोनाच्या आतील भागात एक कंस काढा. पुन्हा कंपासमधील अंतर न बदलता लोखंडी टोक क्यू बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. त्या दोन कंसांच्या छेदनबिंदूला ओ हे नाव द्या. आता यातून कंसाला छेदणारी रेषा काढा. आता किरण बी ओ तयार झालाय. किरण बी ओ हा कोन ABCचा कोनदुभाजक आहे. या आकृतीतील कोन ABO आणि OBC या कोनांचं माप मोजलं तर तुम्हाला या दोनही कोनांची मापं समान असल्याचे दिसेल. अशा प्रकारे आपण कोनदुभाजक काढू शकतो. दिलेल्या कोनाच्या मापाएवढे माप असणारा कोन कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने काढणे. आता या आकृतीमध्ये आपल्याला कोन ABC दिलाय आणि यावरून आपल्याला तेवढ्याच मापाचा कोन PQR काढायचा आहे. हा कोन काढण्यासाठी प्रथम किरण QR काढा. नंतर कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्या. आता कंपासचे टोक कोन ABCच्या बिंदू B वर ठेवा आणि किरण BA व किरण BC यांना छेदणारा कंस काढा. या छेदनबिंदूला D व E अशी नावे द्या. नंतर कंपासमधले अंतर कायम ठेवून कंपासचे लोखंडी टोक किरण QRच्या बिंदू Q वर ठेवून एक कंस काढा. आता कंस रेषा QRला ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूला T नाव द्या. यानंतर कंपासचे टोक कोन ABC मधील E या बिंदूवर ठेवून कंपासमधील पेन्सिलीचे टोक D वर पडेल इतके अंतर घ्या. कंपासमधील अंतर न बदलता आता कंपासचे टोक बिंदू T वर ठेवा आणि अगोदर काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. दोन्ही कंसाच्या छेदबिंदूस S हे नाव द्या. आता किरण QS काढा आणि या किरणावर P बिंदू घ्या. अशा प्रकारे कोन PQR तयार झालाय आणि त्याचं माप कोन ABC एवढंच आहे. आता आपण कोन दुभाजकाची रचना करून 30 अंश मापाचा कोन काढू. यातील 30 अंशाचा कोन काढण्यासाठी प्रथम 60 अंश मापाचा कोन ABC काढा. कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने कोन ABC दुभागा. मिळणारा प्रत्येक कोन मापकाच्या सहाय्याने मोजल्यास 30 अंश असेल. आता आपण दुभाजकाची रचना करून 45 अंश मापाचा कोन काढू. एकमेकींना छेदणाऱ्या दोन लंब रेषा काढा आणि कोन दुभाजकाची रचना करून 45 अंश मापाचा कोन काढा. तर अशा प्रकारे आपला 45 अंशाचा कोन तयार झालाय. आता आपण सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करूया. आपल्याला 50 अंश मापाचा कोन काढून त्याचा दुभाजक काढायचा आहे. यासाठी सर्वप्रथम कोन ABC 50 अंश काढा. नंतर किरण BA व BC ला छेदणारा एक कंस काढा. त्याला EF नाव द्या. आता किरण BA वरील E या बिंदूवर कंपासचे लोखंडी टोक ठेवून कोनाच्या अंतर्भागात एक कंस तयार करा. कंपासचे अंतर न बदलता किरण BC वरील F या बिंदूवर कंपासचे टोक ठेवून आतील कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा. त्या छेदन बिंदूला O हे नाव द्या व त्यातून किरण BO काढा. किरण BO हा कोन ABCचा कोन दुभाजक आहे.